हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण स्टेटमेंट म्हणजे काय हे आपण पाहिलेलं होतं. त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असते, एखादं सेंटेन्स स्टेटमेंट आहे का नाही हे कसं ठरवायचं, आणि मग शेवटी मी लॉजिकल कनेक्टिव्ह इथपर्यंत येऊन थांबलेलो होतो. म्हणजे दोन स्टेटमेंट्स कंबाईन करण्याकरता जे वर्ड्स किंवा जे फ्रेजेस वापरले जातात त्यांना लॉजिकल कनेक्टिव्ह असं म्हणतात. 5 कनेक्टिव्ह आहेत: अँड, ऑल, नॉट, इम्प्लिकेशन म्हणजे कंडिशनल, आणि डबल इम्प्लिकेशन किंवा बाय कंडिशनल असे 5 लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत. आता आपल्याला त्यांचे ट्रूथ टेबल्स म्हणजे काय, कसे तयार होतात, काय असतात ते पाहायचं आहे. हा भाग ऍक्च्युली बाय हार्ट करायचा आहे. ट्रूथ टेबल आपण सगळ्यात पहिल्यांदा इंटरसेक्शन करता ट्रूथ टेबल पाहणार आहोत. कंपाऊंड स्टेटमेंटचं ट्रूथ टेबल म्हणजे कधी काय ते समजून घ्या. लक्षात, पहिले आपण कंजंक्शन म्हणजे जिथे आपण अँड दोन सेंटेन्सेस जॉईन करतो, अँड, आणि त्याचा सिम्बॉल असतो असा, इंटरसेक्शन म्हणतो आपण त्याला. तर याचं ट्रूथ टेबल आपण पहा. तुमच्याकडे टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 3 वरती हे तुम्हाला पाहायला मिळेल. पेज नंबर 3 वरती हे तुम्हाला पाहायला मिळेल. ओके, समजा एखादं स्टेटमेंट P आहे आणि दुसरं स्टेटमेंट Q आहे. तर या दोघांना जर तुम्ही अँड न जोडलं म्हणजे P इंटरसेक्शन Q असं जर तुम्ही स्टेटमेंट तयार केलं तर ते कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय असते. मला सांगा, या दोन स्टेटमेंटच्या बाबतीत एकूण 4 पॉसिबिलिटीज असू शकतात. कशा? तर मी असं पहिल्यांदा लिहितो म्हणजे लक्षात ठेवायला सोपं पडतं. TTFF असं दोनदा लिहायचं. TTFF आणि इकडे लिहायचं TFTF. म्हणजे काय, अर्थ काय त्याचा? समजा पहिलं स्टेटमेंट तुमचं ट्रू असेल, दुसरं Q स्टेटमेंट देखील ट्रू असेल, तर दोघांना अँड न जोडून तयार होणारं स्टेटमेंट कसं असेल? ते ट्रू असेल का फॉल्स असेल? किंवा पहिलं स्टेटमेंट ट्रू असेल, दुसरं फॉल्स असेल, तर कंपाऊंड स्टेटमेंट कसं असेल? पहिलंच फॉल्स असेल आणि दुसरं ट्रू असेल तर कंपाऊंड स्टेटमेंट कसं असेल? पहिलं फॉल्स असेल, दुसरं फॉल्स असेल तर कंपाऊंड स्टेटमेंट कसं असेल? तर ऍक्च्युली ह्याला एक्झाम्पल घेऊन आपल्याला समजून घेता येतं, पण मी सोपा पर्याय लक्षात ठेवायला, पण ह्याच्यात फार वेळ घालवायचा नाही आपल्याला. फक्त ते लक्षात कसं ठेवायचं यासाठी आपल्याला ते महत्वाचं आहे. ते कसं आलं, काय आलं हे फार इथं मॅटर करत नाही या लॉजिक मध्ये. इंटरसेक्शन मध्ये, ह्याला इंटरसेक्शन म्हणायचं, या दोघांपैकी एक जरी फॉल्स असेल तर उत्तर फॉल्स लिहून टाकायचं, असं लक्षात ठेवायचं. दोघांपैकी एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स, कमीत कमी एक जरी दोघांतलं फॉल्स असेल तर कंपाऊंड स्टेटमेंट फॉल्स, असं लक्षात ठेवायचं. हे बघा, यात कमीत कमी एक तरी फॉल्स आहे ना, माय आन्सर फॉल्स. कमीत कमी एक फॉल्स आहे का? आहे, माय आन्सर फॉल्स. कमीत कमी एक फॉल्स आहे का? आहे, माय आन्सर फॉल्स. ह्याच्यात एक तरी फॉल्स आहे का? नाही, माय आन्सर ट्रू. हे इंटरसेक्शनचं टेबल आहे. आता ऍक्च्युली हे कसं येतं, काय येतं, मी थोडक्यात हे बघा एखादं एक्झाम्पल म्हणून मी निदान सुरुवातीलाच एखादं कळावं म्हणून मी तुम्हाला दाखवतो. लक्षात, पी स्टेटमेंट समजा तुमचं असं आहे. पी स्टेटमेंट बघा, शॉर्ट मध्ये लिहिणार आहे मी. मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. आणि क्यू स्टेटमेंट आहे, दिल्ली इज कॅपिटल ऑफ इंडिया. दिल्ली इज कॅपिटल ऑफ इंडिया. आता मला सांगा, मुळात हे तुमचं पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे की नाही सांगा, आणि दुसरंही स्टेटमेंट ट्रू आहे की नाही सांगा. दोन्ही ट्रू स्टेटमेंट आहे. हे दोघं अँड न जोडा बरं. हे दोघं म्हणजे असं स्टेटमेंट तयार करा बरं. पी अँड क्यू, ह्याला अँड म्हणतात. त्याला पी इंटरसेक्शन क्यू करा बरं स्टेटमेंट तयार. सिम्बॉल मध्ये इंटरसेक्शन, पण लिहिताना अँड लिहायचं कारण तो वर्बल फॉर्म आहे, हा सिम्बॉलिक फॉर्म आहे.
तिकडे जो लिहिणार तो वर्बल फॉर्म. आता मी नुसतं डिक्टेट करतो किंवा सांगतो. मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र अँड दिल्ली इज कॅपिटल ऑफ इंडिया. तुम्हाला ओव्हरऑल हे स्टेटमेंट, ओव्हरऑल शब्द आहे का, ओव्हरऑल स्टेटमेंट तुम्हाला कसं वाटलं, हे ट्रू वाटलं का फॉल्स वाटलं? अर्थात ट्रू वाटलं. म्हणजे पहिलं स्टेटमेंट ट्रू असेल, दुसरं स्टेटमेंट ट्रू असेल, तर कंपाऊंड स्टेटमेंट त्याचं काय असणार आहे, इंटरसेक्शनचं ट्रूच असणार आहे. आता पहिलं ट्रू दुसरं फॉल्स करून बघूया आपण. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स बघा. मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, ट्रू. पुणे इज कॅपिटल ऑफ इंडिया, फॉल्स. आता अँड न जोडा आणि तुम्हाला ओव्हरऑल स्टेटमेंट कसं वाटतं बघा. ओव्हरऑल मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र अँड पुणे इज कॅपिटल ऑफ इंडिया. कसं वाटलं ऐकायला हे? तर फॉल्स वाटलं. तर हे स्टेटमेंट काय, फॉल्स आहे. ओके. आता पहिलं फॉल्स करून दुसरं ट्रू करूया आपण. पहिलं फॉल्स करून दुसरं आपण ट्रू करूया. ठीक आहे, सांगा. पहिल्यांदा पहिलं फॉल्स करायचं ना आपल्याला. मिरज इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. काय झालं सांगा, स्टेटमेंट काय झालं सांगा, फॉल्स. त्यानंतर दिल्ली इज कॅपिटल ऑफ इंडिया, हे स्टेटमेंट काय झालं सांगा, ट्रू झालं. आता कंबाईन करून स्टेटमेंट सांगा. मिरज इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र अँड दिल्ली इज कॅपिटल ऑफ इंडिया. हे ओव्हरऑल स्टेटमेंट तुम्हाला कसं वाटलं, तर ते फॉल्सच आहे. त्यात मध्ये एक मिरज इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र आलं ना, त्यामुळे ते स्टेटमेंट फॉल्स आहे. आणि आता दोन्ही फॉल्स करून बघा बरं. आता दोन्ही फॉल्स करून बघा. हा, मिरज इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र अँड पुणे इज कॅपिटल ऑफ इंडिया. काय वाटलं तुम्हाला ते ऐकलं? फॉल्स. दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स. हे असं ते खरं तर ठरवायचे असतात की म्हणजे कंपाऊंड स्टेटमेंट कसं होईल. तर आता मी प्रत्येक वेळेला असं एक्झाम्पल देत न करता फक्त त्यातलं काय लक्षात ठेवायचं ते तुम्हाला मी फक्त सांगणार. ओके. बघा मग आता कंजंक्शनचं काय लक्षात ठेवणार तुम्ही. अँड मध्ये एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स, एक स्टेटमेंट जरी त्यातलं फॉल्स असेल तरी फॉल्स. आता पुढचं आपण पाहणार आहोत डिसजंक्शन. डिसजंक्शन त्याच्याकडे जो सिम्बॉल आहे तो युनियनचा आहे, म्हणजे व्ही काढायचा व्ही, आणि आयदर ऑर किंवा ऑर न जोडलं जातं. आयदर ऑर किंवा ऑर न हे स्टेटमेंट जोडले जातात. ओके. पुन्हा समजा पी स्टेटमेंट एक आहे, क्यू हे दुसरं स्टेटमेंट आहे, आणि तुम्ही या दोघांपासून पी युनियन क्यू असं एक स्टेटमेंट तयार केलं. म्हणजे पी ऑर क्यू असं एखादं स्टेटमेंट तयार केलं, तर त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज कशा असतील. टी टी एफ एफ टी एफ टी एफ. 4 पॉसिबिलिटीज असतात. 2 स्टेटमेंट असतील तर 4 पॉसिबिलिटीज. पहिलं ट्रू दुसरं ट्रू असेल तर ते कसं असेल. आधी मी आन्सर्स लिहितो. ट्रू 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 आणि फॉल्स. आणि आता युनियन मध्ये असं लक्षात ठेवायचं, युनियन मध्ये एक जरी ट्रू असेल तर ट्रू म्हणायचं. युनियन मध्ये दोघांपैकी एक जरी ट्रू असेल तर ट्रू म्हणायचं. इथं काय म्हणलं मी, एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स. तसं एक जरी ट्रू असेल तर ट्रू. हे बघा, एक जरी ट्रू असेल तर ट्रू. दोघांमध्ये एक जरी ट्रू असेल तर ट्रू. इथे एक तर ट्रू आहे का, नाही, मग फॉल्स. म्हणजे आयदर ऑरचं कसं असतं, त्यातलं एक स्टेटमेंट जर ट्रू असेल ना, कमीत कमी एखादं, तर ते ट्रूच असतं. एक साधं उदाहरण देतो त्याला, एका एक्झाम्पलवरून सगळं कळून देईल तुम्हाला. समजा आपण एखाद्या स्टुडंटला, आपण क्लासमध्ये एखादी 10 मार्काची टेस्ट घेतली. 10 मार्काची टेस्ट घेतली आणि त्यातल्या एखाद्या खूप सिन्सिअर मुलीला पण विचारलं की काय रे बाबा, की तुला किती मार्क्स पडतील. 10 मार्काची टेस्ट घेतली. त्या मुलानं उत्तर दिलं, सर मला 9 or 10 मार्क्स मिळतील. ऑर आहे बरं का, 9 or 10 मार्क्स. त्यातलं एक स्टेटमेंट पी असं आहे की आय विल गेट 9 मार्क्स. स्टेटमेंट पी काय आहे, आय विल गेट 9 मार्क्स. स्टेटमेंट क्यू काय आहे, आय विल गेट 10 मार्क्स. रिझल्ट लागला, पेपर दिले, त्या मुलाला समजा 9च मार्क पडले असतील. तर आता त्याचं दुसरं स्टेटमेंट खोटं झालं की नाही सांगा. आणि तो काय म्हणला होता, सर मला 9 किंवा 10 मार्क मिळतील, आणि त्याला 9 पडले.
पण मला सांगा आता चुकलं काय, तो कसं म्हणला होता मला आयदर 9 or 10 मार्क्स मिळतील सर, आणि 9 पडले. मग ओव्हरऑल तुम्हाला स्टेटमेंट कसं वाटतंय? तो मुलगा काय म्हणतोय, सर मला आयदर 9 or 10 मार्क्स मिळतील, आणि त्याला 9 मार्क्स मिळाले, म्हणजे एक फक्त त्यातला भाग ट्रू झाला. तर ती ओव्हरऑल स्टेटमेंट ट्रू आहे की नाही सांगा. त्यामुळं दोघांत समजा असं उलट पण झालं असतं, 10च पडले त्याला, म्हणजे 9 पडले नाहीत, मग त्याचं पहिलं वाक्य खोटं झालं की नाही. तो 9 पडतील किंवा 10 पडतील म्हणलं, पहिलं स्टेटमेंट त्याचं फॉल्स झालं की नाही. होईना का, पण 10 पडले तर त्याचं ओव्हरऑल स्टेटमेंट काय आहे, आयदर 9 or 10 पडतील म्हणजे ट्रू आहे. त्यामुळे युनियन मध्ये एक जरी ट्रू, हा, आणि असं झालं तर समजा की त्याला मार्कच मुळात 8 पडले, तो म्हणला होता मला 9 किंवा 10 पडतील आणि 8 पडले, म्हणजे पहिलं स्टेटमेंट पण फॉल्स झालं, दुसरंही फॉल्स झालं, म्हणजे हे ओव्हरऑल सगळं चुकीचंच आहे की नाही, फॉल्स झालं की. त्यामुळं दोन्ही फॉल्स असतील तरच त्याला फॉल्स लिहायचं, आणि एखादं जरी त्यातलं ट्रू असेल तर ते कंपाऊंड स्टेटमेंट काय सांगायचं, ट्रू आहे असं सांगायचं. मग काय लक्षात ठेवा, इंटरसेक्शन मध्ये एक जरी फॉल्स असेल तरी फॉल्स, आणि युनियन मध्ये एक जरी ट्रू असेल तर ट्रू. ही वाक्य घरीत लिहून ठेवायची बरं का. इंटरसेक्शन मध्ये एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स, आणि युनियन मध्ये एक जरी ट्रू असेल तर ट्रू, लक्षात ठेवायचं. ओके. आता तिसरं जे आपलं कनेक्टिव्ह आहे त्याला निगेशन असं म्हणतो आपण. निगेशन म्हणजे नॉटने एखादं स्टेटमेंट आपल्याला मॉडिफाय करायचं असतं. निगेशन करता आपण हा सिम्बॉल वापरतो, निगेशन करता. म्हणजे आपण मगाशीच एक्झाम्पल घेऊया. समजा पी स्टेटमेंट असं आहे, पी, की मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. तर याचं निगेशन कसं लिहायचं, निगेशन ऑफ पी, मुंबई इज नॉट द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. मुंबई इज नॉट कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, हे झालं त्याचं निगेशन. म्हणजे जर गिव्हन स्टेटमेंट जर मुळातच ट्रू असेल तर त्याचं निगेशन फॉल्स यायला पाहिजे, आणि मुळात हे स्टेटमेंट जर फॉल्स असतं तर त्याचं निगेशन काय यायला पाहिजे, ट्रू यायला पाहिजे. म्हणजे आता समजा की इथे मी असं म्हणलं की मुंबई इज कॅपिटल ऑफ इंडिया, तर हे स्टेटमेंट कसं आहे सांगा, फॉल्स आहे. मुंबई इज कॅपिटल ऑफ इंडिया, फॉल्स. निगेशन करा, मुंबई इज नॉट द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. आता हे स्टेटमेंट काय, महाराष्ट्र नाही, सॉरी, इंडिया करायचं आहे. मुंबई इज नॉट कॅपिटल ऑफ इंडिया, काय झालं सांगा, हे ट्रू झालं स्टेटमेंट. म्हणजे मुळात जर गिव्हन स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याचं निगेशन फॉल्स येतं, आणि मुळात गिव्हन स्टेटमेंट फॉल्स असेल तर त्याचं निगेशन ट्रू येतं. म्हणून निगेशनचं जे ट्रूथ टेबल आहे ते असं असतं. गिव्हन स्टेटमेंट जर पी असेल, पी, तर त्याचं निगेशन केलेलं स्टेटमेंट कसं असतं, एवढं लहान टेबल आहे त्याचं. गिव्हन स्टेटमेंट एक तर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल तर त्याचं निगेशन, स्टेटमेंट ट्रू असेल तर निगेशन फॉल्स, मुळात स्टेटमेंट फॉल्स असेल तर निगेशन ट्रू. अशा प्रकारे हे निगेशनचं ट्रूथ टेबल आहे. हे सगळे ट्रूथ टेबल तुमच्याकडे टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 3 आणि पेज नंबर 4 वरती दाखवलेली आहे. पेज नंबर 3 आणि 4 वरती दाखवलेली, ठीक आहे. आणि निगेशनच्या बाबतीत आणखी एक गोष्ट, निगेशन करताना फक्त नॉट वापरतात असंही नाही. काही वेळेला एखाद्या स्टेटमेंटच्या मागं जे काही तुमचं पी स्टेटमेंट आहे त्याच्या मागं त्याला प्रिफिक्स म्हणतात. मागं म्हणजे त्या स्टेटमेंटच्या अलीकडे जोडण्यासाठी प्रिफिक्स म्हणतात. इट इज नॉट ट्रू दॅट, इट इज नॉट ट्रू दॅट, आणि ते स्टेटमेंट सगळं आहे तसं सांगायचं. हेही त्याचं निगेशन आहे. म्हणजे आपलं मगाशीचं पहिलं एक्झाम्पल परत घेऊया आपण, तेच म्हणजे आधी जे इथं लिहिलं होतं ते, हे बघा. स्टेटमेंट पी असेल, मुंबई, पी स्टेटमेंट, मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, हे स्टेटमेंट आहे. तर त्याचं निगेशन करताना इट इज नॉट ट्रू दॅट मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, हेही त्याचं निगेशन आहे.
इट इज नॉट ट्रू दॅट मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. ओके, असं म्हणतात इट इज नॉट द केस दॅट, इट इज नॉट द केस दॅट, हे वापरून देखील निगेशन करतायत. मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र हे गिवन स्टेटमेंट असेल तर इट इज नॉट द केस दॅट मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, हेही त्याचं निगेशन आहे. आणखी एक शब्द, हे फार कमी दाखवले तुमच्या पुस्तकात असं एक्झाम्पल, पण हे लक्षात ठेवा. इट इज फॉल्स दॅट, इट इज फॉल्स दॅट, नॉट ट्रू म्हणजेच फॉल्स. इट इज फॉल्स दॅट मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, हे देखील त्याचं निगेशन आहे. त्यामुळे निगेशन करताना फक्त नॉट हा शब्द वापरला तरी चालतो. इट इज नॉट ट्रू दॅट, इट इज नॉट द केस दॅट किंवा इट इज फॉल्स दॅट म्हणून मूळचं स्टेटमेंट आहे तसं ठेवलं तरी चालतं. हे सगळे निगेशन्सच आहेत, पण काही ठराविक निगेशन्स मात्र फार वेगळे असतात. त्याचे एक्झाम्पल्स मी तुम्हाला देतो. ओके, आता निगेशन मध्ये आपण आणखी काही एक्झाम्पल्स बघूया. समजा पी स्टेटमेंट असं आहे, ऑल स्टुडंट्स आर SINCERE, ऑल स्टुडंट्स आर सिन्सिअर. समजा याचं मी निगेशन असं केलं की ऑल स्टुडंट्स आर नॉट सिन्सिअर, ऑल स्टुडंट्स आर नॉट सिन्सिअर. तर हे त्याचं निगेशन योग्य नाही. हे लॉजिकली आपल्याला पटत नाही. का सांगा? ऑल स्टुडंट्स आर सिन्सिअर, मी असं स्टेटमेंट म्हणजे सगळे स्टुडंट सिन्सिअर, त्याचं निगेशन झालं ऑल स्टुडंट्स आर नॉट सिन्सिअर. मला सांगा, क्लासमध्ये कमीत कमी एखाद दुसरा तरी स्टुडंट असा असतो की नाही सांगा, जो सिन्सिअर असतो. मग त्याच्या बाबतीत हे स्टेटमेंट काय झालं सांगा, चुकीचं ठरलं गेलं, योग्य नाही. त्यामुळं जर समजा ऑल किंवा एव्हरी असा, ऑल किंवा एव्हरी यानं जर सुरुवात झाली असेल, त्या दोन्हीचा अर्थ एकच आहे बरं का. म्हणजे आता एव्हरी स्टुडंट इन माय क्लास इज सिन्सिअर, ऑल स्टुडंट्स आर सिन्सिअर, ह्या दोन्हीचा अर्थ एकच आहे. तर त्याचं निगेशन कधीही असं करायचं नाही, ऑल स्टुडंट्स आर नॉट सिन्सिअर असं करायचं नाही. तर त्याच्या जागी सम हा शब्द वापरायचा. निगेशन तर व्हायला पाहिजे आणि त्याचा अर्थही बदलता कामा नये. बघा, तर निगेशन असं करायचं, सम स्टुडंट्स आर नॉट सिन्सिअर, हे त्याचं योग्य निगेशन आहे. सम स्टुडंट्स आर नॉट सिन्सिअर. हे फक्त लक्षात ठेवा, ऑल आणि एव्हरी असे दोन शब्द जर एखाद्या स्टेटमेंट मध्ये असतील तर त्याचं निगेशन करताना हे असं करायचं. आणखी एक इनइक्वालिटी मध्ये असं बऱ्याचदा होतं की x प्लस वाय इज लेस दॅन 4, याचं निगेशन करा असं म्हटलं. तर याचं निगेशन करताना हे गिवन स्टेटमेंट आहे, पुढे एक्स वायच्या कंडिशन सांगितल्या जे काय असतील त्या, फक्त आता तुम्ही स्टेटमेंट म्हणून बघत आहे. एक्स प्लस वाय इज लेस दॅन 4, तर त्याचं निगेशन आहे एक्स प्लस वाय इज नॉट लेस दॅन 4, हे त्याचं निगेशन आहे, नॉट लेस दॅन 4. किंवा पहिले आपण हे आधी एक्झाम्पल घेतलं तर बरं झालं असतं. a प्लस बी चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर, हा a प्लस b चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे, हे गिवन स्टेटमेंट आहे. तर त्याचं निगेशन असं असणार आहे, इज नॉट इक्वल टू, हे त्याचं निगेशन असणार आहे. तसं लेस दॅन असेल तर नॉट लेस दॅन. मग याचा दुसरा अर्थ, याचा दुसरा अर्थ असा पण होतो, एक्स प्लस वाय इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 4. कळत नाही बऱ्याच जणांना हे लोक. मी स्टेटमेंट काय दिलं होतं पहिल्यांदा आठवलं की एक्स प्लस वाय इज लेस दॅन 4, त्याचं निगेशन मला पाहिजे होतं. तर निगेशन होतं एक्स प्लस वाय इज नॉट लेस दॅन 4. म्हणजेच काय, तर एक्स प्लस वाय इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 4. याकरता एक सोपं एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. एकदम सोपं एक्झाम्पल. आपण एखाद्या पर्सनला विचारले किंवा मला तुम्ही विचारले
सर तुमचं एज काय, आणि समजा मी असं आन्सर दिले, समजा म्हणते मी की माझं एज माय एज इज नॉट लेस दॅन 50 इयर्स, माझं एज 50 पेक्षा कमी नाहीये, म्हणजे काय, त्याचा अर्थ काय होतो, माय एज इज आयदर 50 इयर्स ऑर ग्रेटर दॅन दॅट, म्हणजे माझं एज 50 पेक्षा कमी नाहीये, अरे म्हणजे 50 आहे किंवा 50 पेक्षा जास्त आहे ना. मग आता हे x प्लस वाय समजा माझं एज आहे, ही ऍडिशन म्हणजे माझं एज आहे, तर x प्लस वाय इज नॉट लेस दॅन 4 म्हणजे काय, x प्लस वाय मे बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 4. तर मग हेही दिलं तरी चालतं, पण हे काही पुस्तकात आहे काही पुस्तकात नाही. मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो, या चॅप्टर मधल्या काही गोष्टी आपल्याला पटतात, काही गोष्टी पटत नाहीत, जे टेक्स्टबुक मध्ये आहे तसं फॉलो करत राहायचं. कारण हे जे लॉजिक आहे ते त्या ऑथरचं किंवा त्या ज्यानं हा लेसन मांडला किंवा हा जो जॉर्ज बुल त्यानं जे हे मांडलेलं आहे त्याचं लॉजिक आपण शिकतो. आपलं लॉजिक वेगळं असू शकतं, त्यामुळं काही वेळा पटत नाही पण ते ऍक्सेप्ट करायचं. तर एक्स प्लस वाय इज हे असं लेस दॅन हा सिम्बॉल वापरायचा. तर निगेशनच्या बाबतीत या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. निगेशन म्हणजे नॉट करता वापरला जाणारा सिम्बॉल हा असा आहे. फक्त नॉट वापरून निगेशन होतं असं नाही, त्याला काही प्रिफिक्स वापरतो आपण. इट इज नॉट ट्रू दॅट, इट इज नॉट द केस दॅट किंवा इट इज फॉल्स दॅट आणि पुढे आहे तसं स्टेटमेंट सांगितलं तरी त्याचं निगेशन होतं. एखादं स्टेटमेंट ऑल किंवा एव्हरीनं सुरू होत असेल, ऑल किंवा एव्हरी, तर ते निगेशन करत असताना त्यात सम हा शब्द वापरायचा आणि पुढे निगेशन करायचं. इक्वल टू साइन असेल तर नॉट इक्वल टू करायचं, नॉट इक्वल टू असेल तर इक्वल टू करायचं. म्हणजे मुळातच जर एखाद्या स्टेटमेंटमध्ये निगेशन असेल, नॉट असेल तर ते पॉझिटिव्ह करायचं, म्हणजेच निगेशनचं साइन काढून पण टाकायचं. नॉट दोनदा आलं. त्यानंतर लेस दॅन ग्रेटर दॅन, म्हणजे लेस दॅन असेल तर निगेशन सांगताना नॉट लेस दॅन म्हणायचं, ग्रेटर दॅन असेल तर निगेशन सांगताना नॉट ग्रेटर दॅन सांगायचं. या गोष्टी निगेशनच्या बाबतीत लक्षात ठेवायच्या. ओके ओके आता आपल्याला शेवटचे दोन ट्रूथ टेबल बघायचे. ते म्हणजे पहिलं कंडिशनल, म्हणजे इफ डॅश 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 देन असं जेव्हा आपण दोन स्टेटमेंट जोडतो तेव्हा त्याला कंडिशनल स्टेटमेंट किंवा इम्प्लिकेशन असं म्हणतात. आणि इफ अँड ओनली इफ म्हणजे बोथ वे कंडिशन असेल तर त्याला बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन असं म्हणतात. कंडिशनल करता हा सिंगल एरो, सिंगल म्हणजे एका डिरेक्शन मधला, फक्त ही जी लाईन आहे ती डबल केली तरी चालते, सिंगल केली तरी चालते. आणि इथं मात्र दोन्ही साईडला एरो हेड्स करायचे, दोन्ही साईड, त्याला म्हणतात बाय कंडिशनल. कुठलाही सिम्बॉल चालतो, मोस्टली आपण पहिले वापरतो. ओके आता समजा गिवन स्टेटमेंट P आहे, दुसरं Q आहे, तर यांच्यापासून तयार होणारं P इम्प्लाइज Q किंवा P कंडिशनल Q, P इम्प्लिकेशन Q हे स्टेटमेंट कसं असतं याचं आपल्याला ट्रूथ टेबल तयार करायचं. T T F F T F T F म्हणजे समजा पहिलं ट्रू असेल दुसरं ट्रू असेल तर इम्प्लिकेशन कसं असतं, पहिलं ट्रू असेल दुसरं फॉल्स असेल तर इम्प्लिकेशन कसं असतं वगैरे वगैरे. ठीक आहे. तर इम्प्लिकेशन मध्ये फक्त असं लक्षात ठेवायचं, इथं असं स्टार्ट करायचं, ओनली T implies F implies, only T implies F is F, remaining all are true असं पाठ करायचं. ओनली T implies F is F, रिमेनिंग ऑल आर ट्रू, बाकी सगळे ट्रू असतात. हे लक्षात ठेवायचं इम्प्लिकेशन म्हणजे काय. तर आता एक दोन उदाहरणं घेऊया, बघू. एखाद दुसऱ्यावरून कळतं, फार विचार करायचा नाही. एक स्टेटमेंट P असं आहे की हार्डवर्क करतो, एखादा स्टुडंट हार्डवर्क करतो असं P स्टेटमेंट आहे. आणि Q तो सक्सेसफुल आहे, तो सक्सेसफुल. कशा अर्थाने सक्सेसफुल आहे तर तो व्यवस्थित कमवतोय वगैरे वगैरे असा सक्सेसफुल, किंवा त्याला चांगले मार्क्स पडून तो सक्सेसफुल झाला, काही म्हणा. हा समजा पहिलं स्टेटमेंट ट्रू असेल दुसरं स्टेटमेंट ट्रू असेल तर ते इम्प्लिकेशन कसं असतं. पहिलं स्टेटमेंट कशाशी संबंधित आहे, हार्डवर्क करणं, आणि दुसरं स्टेटमेंट कोणाशी संबंधित आहे, सक्सेसफुल असणं, सक्सेसफुल असणं.
मग आता पहिला विचार, इफ यू वर्क हार्ड देन यू विल बी सक्सेसफुल, याला इम्प्लिकेशन म्हणतो. इफ यू वर्क हार्ड देन यू विल बी सक्सेसफुल. जर हार्डवर्क केलं तर तुम्हाला सक्सेस मिळेल. आणि खरंच एखाद्या स्टुडंटनं खूप हार्डवर्क केलं आणि तो नंतर सक्सेसफुल झाला असं आपल्याला पाहायला मिळालं तर हे ओव्हरऑल ट्रू आहे की नाही सांगा. म्हणजे त्या मुलाने हार्डवर्क केलं आणि तो सक्सेसफुल झाला, हे ट्रू आहे. आपण ह्याच्याकडे जरा नंतर येऊया. खाली बघा, हे हार्डवर्क नाही केलं एखाद्या स्टुडंटनं, फॉल्स केला, हार्डवर्क नाही केलं, नॉट म्हणजे नो हार्डवर्क, स्टील ही इज सक्सेसफुल. हार्डवर्क न करता देखील सक्सेसफुल झाला शक्य आहे. एखादा मुलगा असा आहे की अभ्यासात त्यानं फारसं हार्डवर्क वगैरे केलं नाही, पण त्याचा घरी पिढीजात मोठा एखादा बिझनेस आहे, काही व्यवसाय आहे आणि आज तो त्या बिझनेसमध्ये जाऊन सक्सेसफुल झालाय. हे बऱ्याचदा बघायला मिळतं. म्हणजे हार्डवर्क न करता देखील तो सक्सेसफुल आहे, हेही ट्रू आहे. बघा, नो हार्डवर्क नो सक्सेस. फॉल्स करायचं ना आपल्याला, हे वरचे दोन्ही फॉल्स. हे ती म्हणजे काय सांगा, ट्रू काय, हार्डवर्क केलं त्यामुळे आणि सक्सेसफुल झालं. मग आता एफ काय असणार सांगा, हार्डवर्क नाही केलं. हे काय असणार सांगा, याचं निगेशन, सक्सेसफुल नाही आहे. म्हणजे इफ यू डू नॉट वर्क हार्ड देन यू विल नॉट बी सक्सेसफुल. काय वाटतं तुम्हाला, ट्रू. अर्थात हे स्टेटमेंट ट्रू आहे. आणि आता याचा विचार करा. बघा, हार्डवर्क केलंय म्हणजे टी, पण सक्सेसफुल नाहीये. इफ यू वर्क हार्ड देन यू विल नॉट बी सक्सेसफुल. असं कधीच होत नाही. हार्डवर्क केल्यानंतर सक्सेस मिळालं नाही असं कधीच होत नाही. त्यामुळे हे स्टेटमेंट निश्चित फॉल्स आहे. इफ यू वर्क हार्ड देन यू विल नॉट बी सक्सेसफुल. हे स्टेटमेंट कसं वाटतं आपल्याला, फॉल्स. हे चुकीचं स्टेटमेंट. त्यामुळं फक्त आता मी तुम्हाला काय म्हणलं की हे लॉजिक आहे, असंच लॉजिकली चेक करायचं असतं आपल्याला हे. तर इम्प्लिकेशन मध्ये काय लक्षात ठेवायचं, only T implies F is F. Only T implies F is F. Remaining all are true. बाकीचं मग काही विचार करायचा नाही. Only T implies F is F. Remaining all are true. ठीक आहे, हे झालं कंडिशनल स्टेटमेंट किंवा इम्प्लिकेशन. आता बाय कंडिशनल, हे खूप सोपं आहे. एखादं स्टेटमेंट P आहे आणि दुसरं स्टेटमेंट Q आहे, तर आपण त्याचं बाय कंडिशनल P बाय कंडिशनल दोन एरो दाखवायचं. हे स्टेटमेंट कसं असेल, T T F F T F T F. मी आधी आन्सर लिहितो, T F F T. हे लक्षात ठेवायचं पर्याय आपण नंतर बघूया. पहिल्यांदा बाय कंडिशनल स्टेटमेंट असतं कसं ते आपण बघूया. बघा, हा ट्रायंगल तिन्ही साइड्स कॉन्ग्रुएंट असणार आहे, म्हणजे इक्विलॅटरल आहे. आणि हाच ट्रायंगल तिथं प्रत्येक अँगल 60 डिग्री असणार, म्हणजे इक्वी अँग्युलर आहे. इक्वी अँग्युलर आहे. इक्वी अँग्युलर म्हणजे तिन्ही अँगल्स इक्वल असणार. मग पहिलं ट्रू असेल, दुसरं ट्रू असेल तर डबल इम्प्लिकेशन म्हणजे इफ अँड ओनली इफ मध्ये घ्यायचं. त्या स्टेटमेंटच्या मध्ये इफ अँड ओनली इफ. हे बघा, टी इफ अँड ओनली इफ क्यू. तर आपलं पी स्टेटमेंट आहे ट्रायंगल इज इक्विलॅटरल, क्यू स्टेटमेंट आहे ट्रायंगल इज इक्वी अँग्युलर, आणि मध्ये काय वापरलंय, इफ अँड ओनली इफ. आता बघा, हा ट्रायंगल इक्विलॅटरल आहे, हे ट्रू आहे, तिन्ही साइड्स कॉन्ग्रुएंट आहेत. हा इक्वी अँग्युलर आहे, हेही ट्रू आहे. आता जर मी असं म्हटलं, a triangle is equilateral if and only if it is equiangular. काय वाटतं तुम्हाला, ट्रू का फॉल्स? अर्थ ट्रू. बघा, ट्रू. आता बघा, इकडे नॉट आणायचंय मला याच्यात. a triangle is equilateral, a triangle is equilateral if and only if it is not equiangular. if and only if it is not equiangular. म्हणजे ट्रायंगल इक्विलॅटरल आहे पण तो इक्विअँग्युलर नाहीये. कसं वाटेल तुम्हाला, फॉल्स. म्हणून हे स्टेटमेंट फॉल्स. पहिलं फॉल्स करा, दुसरं ट्रू करा. ट्रायंगल इज नॉट इक्विलॅटरल, ट्रायंगल इज नॉट इक्विलॅटरल इफ अँड ओनली इफ इट इज इक्विअँग्युलर. म्हणजे इक्विअँग्युलर आहे पण आता इक्विलॅटरल नाहीये, हेही चुकीचं आहे, म्हणून फॉल्स. आता हे नीट लक्षात आहे, दोन्ही फॉल्स करा. A triangle is not equilateral if and only if it is not equiangular. A triangle is not equilateral
इफ अँड ओनली इट इज नॉट इक्विअँग्युलर. बरोबर आहे. एखादा ट्रायंगल इक्विलॅटरल नसतो जर तो इक्विअँग्युलर नसेल तर. इक्विअँग्युलर नसेल तर इक्विलॅटरल नाही, इक्विलॅटरल नसेल तर इक्विअँग्युलर नाही. काय वाटलं आपल्याला? ट्रू वाटलं, म्हणून हे टी आहे. आता बाय कंडिशनलचं ट्रूथ टेबल लक्षात ठेवण्यासाठी आपण मल्टिप्लिकेशन करताना हे बघा, मला सांगा -2 इंटू +3 तर आन्सर कसं -6 लिहितो. म्हणजे आपण मल्टिप्लिकेशनचा रूल काय वापरतो तर ते 4 रूल असतात. समजा दोन्ही प्लस प्लस असतील, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, तर आन्सर पॉझिटिव्ह येतं की नाही. 1 - 1 प्लस असेल तर एक मायनस आन्सर मायनस येतं. हे प्लस आणि ते मायनस असतं तरी आन्सर मायनस आलं असतं. आणि दोघं मायनस मायनस असते तर मायनस मायनस असते तर समजा दोघं मायनस मायनस असते तर आन्सर प्लस आलं असतं. मल्टिप्लिकेशनचे रूल वापरायचे. हे बघा, टी म्हणजे प्लस साईन, टी म्हणजे प्लस साईन, एफ म्हणजे मायनस साईन. मग प्लस इंटू प्लस प्लस, प्लस इंटू मायनस मायनस, मायनस इंटू प्लस मायनस, मायनस इंटू मायनस प्लस. हे लक्षात ठेवायचं बाय कंडिशनलसाठी. हे या ट्रूथ टेबलची जर तुम्हाला थोडीफार प्रॅक्टिस झाली आता सुरुवातीला तर तुम्हाला याच्या पुढचा भाग सगळा आता समजायला लागेल किंवा सोपं लागेल. आपण 4 प्रकारचे टेबल्स पाहिले. 5वं पण आहे निगेशनचं, पण ते फार सोपं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहिलं कंजंक्शन म्हणजे अँड. अँड जेवढे आपण जोडतो त्याला आपण इंटरसेक्शन म्हणतो. त्याच्या खाली वाक्य असं लक्षात ठेवायचं, इंटरसेक्शन मध्ये एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स, बाकी सगळे ट्रू. त्यानंतर ऑर न पाहिलं आपण युनियन. ऑर युनियन मध्ये एक जरी ट्रू असेल तर ट्रू, बाकी सगळे फॉल्स. युनियन मध्ये एक जरी ट्रू असेल तर ट्रू, बाकी सगळे फॉल्स. मग आपण निगेशन पाहिलं. निगेशन मध्ये टीचं निगेशन एफ आणि एफचं निगेशन टी. फार सोपं आहे. नंतर आपण पाहिलं कंडिशनल स्टेटमेंट. कंडिशनल किंवा इम्प्लिकेशन मध्ये असं लक्षात ठेवायचं, ओनली टी इम्प्लाइज एफ इज एफ. ओनली टी इम्प्लाइज एफ इज एफ, रिमेनिंग ऑल आर ट्रू. बाकीचं काही असलं तरी ते ट्रू आहे. ओनली टी इम्प्लाइज एफ इज एफ. आणि बाय कंडिशनल मध्ये साइन्स लक्षात ठेवायचं, प्लस इंटू प्लस प्लस, प्लस इंटू मायनस मायनस, मायनस इंटू प्लस मायनस, मायनस इंटू मायनस प्लस. या प्रकारे ट्रूथ टेबल सगळे तयारी करून ठेवा. एक्सरसाइजचा पुढचा भाग मी सांगितल्याशिवाय करायचा नाही. इथपर्यंतचा भाग फक्त बघून ठेवायचा. ओके.